Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 1 geometrical construction practice set 6. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6 आणि 7 दोन्हीही प्रॅक्टिस सेट एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत, कारण प्रॅक्टिस सेट 7 हा खूप छोटा आहे, म्हणजे 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगितलं जातो, म्हणून आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून घेणार आहोत। आणि आधीच्या प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला हवे असतील तर सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। बघा, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये सांगितलेलं आहे राइट द नेम्स ऑफ पेयर ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट। काय सांगितलं की पेयर काढायचे आहे, जे पण काही गिवन आपल्याला फिगर दिलेली आहे यातून आपल्याला पेयर काढायचे, कशाच्या? कॉन्ग्रंट लाईन सेगमेंटच्या। आता लाईन सेगमेंट तुम्हा सर्वांना माहिती आहे की रेषाखंड असतो। आपण जेव्हा चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण लाईन सेगमेंट शिकलो होतो की काय असतं, मग याला म्हणतो आपण रेषाखंड। सपोज तुम्हाला इथे ए आणि बी अशी एक लाईन सेगमेंट दिलेली आहे आणि आणखी तुम्हाला अशी एक लाईन सेगमेंट दिलेली आहे एक्स वाय अशी लाईन सेगमेंट तुम्हाला दिलेली आहे। मग तुम्ही पेयर म्हणून कशी फाइंड करताल? आणखी तुम्हाला एखादी लाईन सेगमेंट दिलेली असेल, सपोज इथे पी क्यू, ठीक आहे। आता तुम्हाला जर मी म्हटलं की यातली लाईन सेगमेंटची पेयर तुम्ही फाइंड करा, पेयर म्हणजे जोडी, म्हणजे काय? आपल्याला लाईन सेगमेंट जे कॉन्ग्रंट असायला हव्या। बघा, कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप, म्हणजे सेम असायला हव्यात त्या, ठीक आहे। मग आता तुम्ही काय करायचं आहे, यूज अ डिव्हायडर टू फाइंड देम, म्हणजे डिव्हायडर तुम्हाला यूज करायचा आहे। डिव्हायडर असं तुमचा कंपास सारखं असतं बघा डिव्हायडर, मग दोन्हीही जे डिव्हायडरचे टोक असतात तुम्हाला दोन्हीही डिव्हायडर एक इथे आणि एक इथे ठेवायचा आहे आणि याचा मेजर घ्यायचं आपल्या डिव्हायडरमध्ये, आणि ते मेजर घ्यायचं आणि दुसरी जी लाईन सेगमेंट आहे तेवढ्याच मेजरची येते का ही बघायचं। मग ही तेवढ्याच मेजरची येते का? तर हो, ही तेवढ्याच मेजरची येते। म्हणजे काय लिहिणार मग आपण? सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एक्स वाय, अशा प्रकारे आपण लिहिणार आहे। पण आता जर तुम्हाला म्हटलं की एक्स वाय आणि पी क्यू हे कॉन्ग्रंट आहेत का सेगमेंट, तर ह्या सेगमेंट कॉन्ग्रंट असू शकणार नाही, बिकॉज त्यांचे जे मेजर येणार आहेत ते डिफरंट मेजर येणार आहेत, म्हणून ह्या कॉन्ग्रंट असणार नाहीत, एकरूप असणार नाहीत। मग कॉन्ग्रंट सेगमेंट कशी फाइंड करायची, तर आपल्याला दोन्हीही लाईन सेगमेंटचे जे मेजर आहेत ते सेम यायला हवे, तेव्हाच ते एकमेकांना कॉन्ग्रंट असतात, ठीक आहे। तर हे आपलं कॉन्ग्रंटचं साइन आहे, म्हणजे तुम्हाला असं काढायचं आहे इक्वल टू आणि त्याच्यावरती असा उलटा एस काढायचा आहे, हे कॉन्ग्रंटचं साइन आहे। ओके, आता दुसरी जर मेथड म्हटलं तुम्हाला फाइंड करायची तर तुम्ही सेकंड मेथडने पण फाइंड करू शकता। बघा, आता तुम्ही स्केल यूज करूनही फाइंड करू शकता। मग स्केलमध्ये तुम्ही इथं मेजर घ्यायचं, सपोज आता आपण अंदाजे घेऊ की ही 5 सेंटीमीटर असू शकेल आणि अंदाजे इथे मी घेते 5 सेंटीमीटर आहे आणि ही 3 सेंटीमीटर आहे, असं मी तुम्हाला अंदाजे सांगते। आता हे स्केलवरून जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर स्केलवरून ही 5 दिसते, ही 5 दिसते। आता मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या पण काही लाईन सेगमेंट आहेत त्यांचे मेजर हे सेम असतील तर त्या काय असतात, एकमेकांना कॉन्ग्रंट असतात। म्हणजे आल्यानं ह्या एकमेकांना कॉन्ग्रंट आणि ही डिफरंट आहे, 3 सेंटीमीटर मेजरमेंट यामध्ये कोणत्याही लाईन सेगमेंटचं नाही, म्हणून ही डिफरंट आहे, ही कॉन्ग्रंट कोणाला नाही। ओके, मग अशाच प्रकारे आता हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला मेजरमेंट लिहून दिलेले आहे। म्हणजे का मेजरमेंट लिहिले, कारण की माझ्याकडे जो डिव्हायडर आहे तो डिव्हायडर मोठा नाही, छोटा आहे। मग छोट्या डिव्हायडरने आपण इथे मेजरमेंट बोर्डवरती नाही घेऊ शकणार, त्यासाठी मी काय केलं की जे बुकमध्ये तुमची डायग्राम दिलेली आहे त्यावरून मेजरमेंट घेतले स्केलनी आणि इथे लिहिले, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगू शकणार आहे। आणि पहिल्या प्रकारे जसं पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली होती की डिव्हायडरने मेजर घेऊन तुम्ही पेयर काढू शकता कॉन्ग्रंट सेगमेंटच्या, तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी चालेल आणि स्केल यूज करून केले तरी चालेल। मग या ठिकाणी आपण आता स्केल यूज करून केलेला आहे। बघा, इथे मी पूर्ण जे लाईन सेगमेंट दिलेले आहे यामध्ये ह्या लाईन सेगमेंटचे मेजरमेंट ऑलरेडी इथे लिहून ठेवलेले आहे, आणि एक माहिती आहे तुम्हाला की ज्या सेम असतात त्या कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट असतात, म्हणजे त्या पेयर बनू शकतात। मग या ठिकाणी बघा, फर्स्ट लाईन जर आपण घेतली तर एम जी, मग एम जी ही 2.5 सेंटीमीटर आहे, आणखी 2.5 सेंटीमीटर बघा आपल्याला इथे दिसते एन जी, आणखी आपल्याला जी आर दिसते, आणखी आपल्याला इथे जी ई दिसते, म्हणजे 4 लाईन यामध्ये दिसतात। मग ह्या एम जी सोबत तुम्ही ह्या 3 पैकी सपोज एन जी, जी आर, जी ई तिन्ही पैकी एक कोणतीही पेयर तुम्ही इथे लिहिली तरीही चालेल। मग आपण फर्स्ट पेयर लिहिणार आहे एम जी, म्हणजे सेगमेंट एम जी इज कॉन्ग्रंट इक्वल टू जी एन किंवा एन जी, या प्रकारे पण आपण लिहू शकतो। सेकंड आता आपण असं लिहायचं आहे, बघा आता ह्या 2 लाईन सेगमेंट आपण पेअरमध्ये लिहिलेले आहे। आता 2.5 सेंटीमीटर परत आपल्याला ह्या 2 लाईन सेगमेंट दिसतात, म्हणून आपण जी ई, मग काय लिहिणार, इथे आपल्याला सेगमेंट लिहायचं, सेगमेंट
NG इथे लिहायचं सेगमेंट EG इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट कोणत्या बघा आता इथे 2.5 सेंटीमीटर आहे, आणखी 2.5 सेंटीमीटर कुठे आहे, या ठिकाणी 2.5 सेंटीमीटर मेजर आहे काढून ठेवलेला आपण, म्हणजे इथे लिहिणार आपण GR. नेक्स्ट आपण थर्ड लिहिणार आहे बघा, आणखी आता 2.5 सेंटीमीटरचा ऑल सेगमेंट आपण लिहिलेले आहे. बघा आता इथे 2 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे 2 सेंटीमीटर जी लाईन आहे या ठिकाणी आपल्याला 2 सेंटीमीटर लाईन कुठे दिसतंय का, हे 3 सेंटीमीटर आहे, ही पण 3 सेंटीमीटर आहे आणि 2.5 सेंटीमीटर ऑलरेडी आपण लिहिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी 2 सेंटीमीटरची कोणतीही लाईन सेगमेंट नाही, म्हणून ही लाईन सेगमेंट पेअरमध्ये येणार नाही. नंतर या ठिकाणी 3 दिसतंय आपल्याला बघा, म्हणजे EB काय लिहू आपण, सेगमेंट EB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट GC, सेगमेंट GC, कारण की 3 सेंटीमीटर आहे GB आणि 3 सेंटीमीटर आहे GC, म्हणजे दोन्हीही ज्या लाईन सेगमेंट आहेत त्यांचं मेजर कसं आहे, सेम आहे, म्हणून त्या एकमेकांना एकरूप आहे, एकरूप म्हणजेच कॉन्ग्रंट आहे. ओके, आता फोर्थ जर लिहायची म्हटली आपल्याला पेअर, तर बघा आपण ह्या पेअर सोबत ही पेअर लिहू शकतो, कारण की दोन्ही पण काय आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणून आपण इथं लिहिणार सेगमेंट GR आणि सेगमेंट EGN. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ही पेअर आहे तर ही पेअर आपण अपोजिट करून पण लिहिली तर चालेल बघा, कारण की सेगमेंट GN इज इक्वल टू म्हणजे इज कॉन्ग्रंट सेगमेंट GR. आता तुम्ही ही इकडे पण लिहिलं, हे इकडे पण लिहिलं तरीही काही हरकत नाही, कारण की सेगमेंट तर सेमच राहणार आहेत ना, त्यांचे जे मेजरमेंट आहे ते चेंज होतील का, नाही, म्हणून तुम्ही हे इकडची सेगमेंट इकडे लिहिली, इकडे सेगमेंट इकडे लिहिली तरीही चालेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुमची ही पेअर जी आहे ही पेअर काढून झालेली आहे आणि तुम्ही 2 मेथडने करू शकता, एक तुम्ही डिव्हायडर यूज करून करू शकता आणि एक तुम्ही स्केलवरून मेजरमेंट करून पण यूज करू शकता. ठीक आहे, ॲज युअर विश, तुम्ही जसं तुम्हाला समजेल, जसं तुम्हाला इझी जाणार तसं तुम्ही ते करू शकता. आता आपण यामधील या प्रॅक्टिस सेटमधील सेकंड क्वेश्चन बघूया लगेच. क्वेश्चन सेकंडमध्ये सांगितलेलं आहे, ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी 2 ॲडजॉइनिंग पॉईंट शो ऑन इट इज इक्वल. म्हणजे जे पण काही इथे लाईन दिलेली आहे आपल्याला, ह्या लाईनवरती जे पण काही आपल्याला हे पॉईंट्स दिलेले आहे, ह्यामधील दोघांमधील जे डिस्टन्स आहे प्रत्येकांमधील डिस्टन्स हे इक्वल आहे. ओके, हा 1 युनिट आहे तर हा पण 1 युनिट, म्हणजे सर्वांमध्ये 1 युनिट असं आपण ॲझ्युम करायचं. हेन्स फिल इन द ब्लँक्स, म्हणजे ह्या ब्लँक्स आपल्याला फिल करायचे आहे. मग या ठिकाणी बघितलं आपण तर सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट. आता हे साईन कशाचं आहे, हे साईन जे आहे इक्वल टू असं आणि हा असा ॲस, हे साईन आहे कॉन्ग्रंटचा. मग ह्या साईनवरून आपल्याला समजतं की या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट ह्या फाइंड करायच्या आहे. मग कोणासोबत कॉन्ग्रंट पाहिजे, तर इथे AB दिलेला आहे. मग AB बघा, या ठिकाणाहून AB इथपर्यंत लाईन सेगमेंट येते ही, मग ही जी AB आहे सपोज ही 1 युनिट आहे, ही किती युनिट आहे 1 युनिट. मग या ठिकाणी 1 युनिट प्रत्येकांमध्ये दिलेलं आहे, कारण आपल्याला सांगितलेलं आहे जे पण काही आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत ते कसे आहे इक्वल आहेत, म्हणून ह्या ठिकाणी आता हे तुमच्या चॉईसवरती आहे की यामधील तुम्ही कोणते पॉईंट निवडणार आहे. आता मी जर म्हटलं की मी इथे PQ हा पॉईंट लिहिते, इथे PQ किंवा QP तुम्ही असंही लिहिलं तर चालते, कारण हा पण काय आहे, हा पण 1 युनिटच आहे. नेक्स्ट जर मी तुम्हाला म्हटलं की मी YZ लिहिते, तर हा पण काय आहे, हा 1 युनिट आहे. परत मी म्हटलं की XW लिहिते, हा पण काय 1 युनिट आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणताही यामधील पॉईंट लिहिला तरीही चालेल, हे तुमच्या चॉईसवरती आहे, म्हणून सर्वांचे आन्सर हे थोडे वेगवेगळे असू शकतात. मग या ठिकाणी आपण QP घेणार का, कारण की AB हा 1 युनिट इतकी लाईन सेगमेंट आहे. सपोज मी इथे काढली तर ही लाईन फक्त इतकीच आहे AB. मग ही PQ जी लाईन आहे, QP जी लाईन आहे, ही लाईन पण 1 युनिटचीच आहे, म्हणजे ही काय असणार आहे कॉन्ग्रंट लाईन असणार आहे AB ला. ठीक आहे, आता या ठिकाणी सेकंडमध्ये बघितलं तर AP. आता AP आपल्याला कुठं दिसतं, मग तिथं आपल्याला फाइंड करायचं आहे त्याला लाईन सेगमेंट जी कॉन्ग्रंट असणारी लाईन सेगमेंट. म्हणजे आपल्याला AP सांगितलंय, मग A इथे आहे आणि P इथे आहे, म्हणजे इथून तर इथपर्यंतची लाईन सेगमेंट आपल्याला फाइंड करायची. मग काय करायचं, यामध्ये जे युनिट दिलेले आहेत ना, हे युनिट काउंट करायचे. बघा इथे 1 युनिट 2
3 4 5 किती युनिट आहे इथे 5 युनिट, म्हणजे 5 युनिटचा गॅप आहे ह्या दोघांच्या मध्ये. मग असाच 5 युनिटचा गॅप असणारा आपल्याला एक लाईन सेगमेंट फाइंड करायची आहे. मग मी जर म्हटलं तुम्हाला की मी झेड पासून तर बी पर्यंत ही लाईन सेगमेंट घेते याला कॉन्ग्रंट एपीला, तर चालेल का? तर हो, बघा इथे 1 युनिट 2 3 4 अँड 5, कारण या दोघांच्या मध्ये पण 5 युनिटचा गॅप येतो, म्हणून मी इथे कोणती लाईन लिहिणार मग झेड बी किंवा बी झेड. आता तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, कारण की लाईन सेगमेंटला आपण दोन्हीही प्रकारे वाचू शकतो. ओके, आता नेक्स्ट सांगितलेलं आहे की सेगमेंट एसी सेगमेंटमध्ये किती पॉईंट आहे बघा, म्हणजे किती युनिटचा गॅप आहे हे आपल्याला बघायचं आहे. इथे आहे एसी, म्हणजे इथून तर इथपर्यंत ही एसी आहे युनिट. किती युनिट आहे यामध्ये बघा, इथे 1 युनिट अँड 2 युनिट, यामध्ये 2 युनिटचा गॅप आहे, तर आपण 2 युनिट गॅप असलेली लाईन सेगमेंट फाइंड करायची. मग मी असं पण घेऊ शकते बघा, डब्ल्यू पासून तर झेड पर्यंत वाय पर्यंत, डब्ल्यू पासून वाय पर्यंत 1 युनिट अँड 2 युनिट असणारी लाईन सेगमेंट. तुम्ही या झेड पासून क्यू पर्यंत ही 1 युनिट 2 युनिट असणारी सेगमेंट अशीही तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. मग मी लिहिणार इथे डब्ल्यू वाय. हे तुमच्या चॉईसवरती आहे कम्प्लिटली की या ठिकाणी तुम्ही कोणती सेगमेंट घेणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढे युनिटचा गॅप या ठिकाणी या लाईन सेगमेंटला असणार तेवढ्याच युनिटचा गॅप या लाईन सेगमेंटला असायला हवा. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सांगितलेलं आहे आपल्याला सेगमेंट. आता या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स आहे. मग पुढची सेगमेंट काय आहे बी वाय. मग बी वाय बघायची, बघा कुठे आहे बी वाय, इथं बी आहे आणि इथे वाय आहे, म्हणून इथून तर इथपर्यंत ही बी वाय सेगमेंट आहे. मग या सेगमेंटमध्ये किती पॉईंट आहे काउंट करू आपण, किती युनिट, 1 युनिट 2 युनिट 3 युनिट 4 युनिट. या ठिकाणी ही बी वायमध्ये 4 युनिट आहे. मग 4 युनिट लाईन सेगमेंट असणारी आपण फाइंड करायची. मग आपण तुमच्या चॉईसनुसार घ्यायचं कोणती पण, बघा 1 2 3 4. मग या ठिकाणी 4 युनिट क्यू पासून तर एक्स पर्यंत पण येतो, म्हणून मी इथं काय येणार क्यू एक्स. सिंपल, फक्त युनिट काउंट करून आपल्याला तिथे राईट करायचं आहे आणि दोन्हीही लाईन सेगमेंटचे युनिट कसे यायला हवे, सेम यायला हवे. आता या ठिकाणी इथं ब्लँक्स आहे आणि इथं वाय क्यू आहे. बघा वाय आणि क्यू, मग ही वाय आणि ही क्यू इथपासून किती युनिट येते बघा, यामध्ये 1 2 3 1 2 3 युनिट येते. आता 3 युनिट असणारी लाईन सेगमेंट आपल्याला फाइंड करायची. मग मी इथून घेणार एक्स बी 1 2 3, इथे पण 3 युनिट येते. किंवा मग आता तुम्ही असं पण घेतलं तर चालते, मधून झेड आणि डब्ल्यू, असा झेड आणि डब्ल्यू इथून पण घेतला चालते, यामध्ये 1 2 3 असे पण घेतले तरी तुम्ही चालेल. मग कोणताही आपण घ्यायचा, म्हणजे एक्स आणि बी. मी काय घेते एक्स आणि बी, म्हणजे या ठिकाणी पण 3 युनिट येतात 1 2 3, म्हणून इथे एक्स बी म्हणजे सेगमेंट एक्स बी इज कॉन्ग्रंट सेगमेंट वाय क्यू. नेक्स्ट बघा, इथे 4th नंबरचा आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे सेगमेंट बी डब्ल्यू. आता बी डब्ल्यू बघा, बी आणि डब्ल्यू इथे सेगमेंट जर आपण अशी काढली तर यामध्ये किती युनिट येणार, 1 2 युनिट येणार. मग 2 युनिट असलेली आपल्याला लाईन सेगमेंट बघायची आहे, जी लाईन सेगमेंट बी डब्ल्यूला कॉन्ग्रंट असणार आहे, एकरूप असणार आहे. बी डब्ल्यू कुठे येते बघा, बी डब्ल्यू इथून येते, म्हणजे 2 पॉईंट असतात. मग 2 पॉईंट असणारा आपल्याला फाइंड करायचं. मग इथून पी वाय पण आपण घेऊ शकतो, 1 2 युनिट असणारा, मग इथे मी पी वाय लिहिणार. मग अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही यामधील पॉईंट लिहू शकता. फक्त तुम्हाला एकच निरीक्षण करायचं आहे की जेवढे पॉईंट आधीच्या लाईन सेगमेंटमध्ये असणार तेवढेच पॉईंट ज्या लाईन कॉन्ग्रंट लाईनला असले पाहिजे. ओके, अशा प्रकारे आता हा प्रॅक्टिस सेट आपल्या इथं कंप्लीट होतोय. आय होप तुम्हाला व्यवस्थित हे समजलं असेल. फक्त हे कॉन्ग्रंटचं साईन तुम्ही लक्षात ठेवायचं, जिथे कॉन्ग्रंटचं साईन आलंय तिथे दोन्हीही लाईन सेगमेंट आपल्याला सेम असायला हव्यात. ओके, आता आपण या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. आता आपण लगेच प्रॅक्टिस सेट 7 बघूया, कारण तो प्रॅक्टिस सेट खूप छोटा आहे, तुम्हाला एका मिनिटामध्ये समजून जाईल. बघा, प्रॅक्टिस सेट 7 मध्ये सांगितले सम अँगल्स आर गिव्हन बिलो युजिंग द सिम्बॉल्स ऑफ कॉन्ग्रंट्स, राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल इन दिस फिगर्स. ज्याप्रमाणे आपण लाईन सेगमेंट कॉन्ग्रंट बघितलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला अँगल्स पण कॉन्ग्रंट बघायचे आहे. लाईन सेगमेंटला काय सांगितलं होतं कॉन्ग्रंट, की जे सेम मेजर्स असतील 2 लाईन सेगमेंटचे त्या काय असतात, कॉन्ग्रंट्स असतात एकमेकांना.
मग सेम ॲज इट इज अँगलमध्ये दिलेलं आहे. जे सेम अँगल असतील, सेम डिग्रीचे अँगल्स असतील ते एकमेकांना कॉन्ग्रंट्स असणार आहे, एकरूप असणार आहे. मग अशा फिगर्स आपल्याला दिलेल्या आहे आणि या फिगर्समधून आपल्याला कॉन्ग्रंट्स अँगल फाइंड करायचे आहे. मग बघा या ठिकाणी AOC ही जी AOC आपल्याला फिगर दिसते यामध्येच कितीतरी आपल्याला अँगल्स दाखवलेले आहे. मग सर्वात आधी आपण ह्या फिगरमधून जे अँगल आपल्याला कॉन्ग्रंट मिळतात ते अँगल आपण लिहून घेऊ. मग AOC म्हणजे वन पेअर येणार आपली अँगल AOC इज कॉन्ग्रंट. आता हा अँगल कोणत्या कॉन्ग्रंट असू शकतो तर हा अँगल बघा 90चा आहे. हा 90चा अँगल दिसतोय आपल्याला. मग 90चा अँगल यामधून आपल्याला काय दिसतो तर PQR दिसतो, म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं PQR. आता सेकंड आपल्याला दिसतं या ठिकाणी की 45 डिग्रीचा अँगल आहे. मग 45 डिग्रीचा अँगल आहे तर याच फिगरमध्ये 45चा अँगल आपल्याला दिसतो. मग कसा दिसतो बघा. आता ही कितीची आहे 90 डिग्रीची. सपोज हा काय आहे 90 डिग्रीचा आहे पूर्ण अँगल. मग या अँगलमधून हा 45चा आपण मायनस केला, हा म्हणजे काढून टाकला तर कितीचा अँगल येणार आहे 45चा उरणार आहे. म्हणजे हा जो अँगल आहे कोणता AOB हा अँगल जर आपण इकडे यामधून कट केला तर आपल्याला हा अँगल उरणार आहे बघा BOC हा काय असणार आहे 45 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे AOB 45चा आहे तर अँगल AOB हा 45 डिग्रीचा आहे तर अँगल BOC हा पण 45 डिग्रीचा आहे. बघा इथे 30 डिग्री दिलेला आहे पण हा जो मधातला अँगल आहे मिडल हा 50 डिग्रीचा आहे. 15 + 13 किती होणार 45. म्हणजे 45 आणि 45 हे अँगल्स काय असणार आहे एकमेकांना कॉन्ग्रंट असणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला इथे दिसतं की हा जो अँगल आहे 45चा परत बघा 45चा असणारा आणखी एक अँगल आहे यामध्ये बघा. मग कोणता आहे 45 AOB. अँगल AOB इज कॉन्ग्रंट टू अँगल RST आहे ना. कॉन्ग्रंट RST का कारण की 45 डिग्रीचा आहे आणि हा पण 45 डिग्रीचा आहे. इक्वल आहेत म्हणून ते एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. नेक्स्ट आपल्याला पेअर इथे मिळते की ही मिळते DOC. अँगल DOC इज कॉन्ग्रंट टू अँगल. आता हा अँगल DOC किती आहे 30 डिग्रीचा आहे. मग 30 डिग्रीचा असणारा बघा हा आपल्याला दिसतो अँगल LMN अँगल कितीचा आहे अल्सो 30 डिग्रीचा. पेअर आपल्याला इथं कोणती मिळते बघा. आता हा जो आहे 45 डिग्रीचा. मग या ठिकाणी आपण BOC बघितला होता हा 45 डिग्रीचा आहे कारण हा आहे 50चा. म्हणजे उरलेला जो आहे 90 मधील हा 50चा आहे. 50 + 30 किती होणार 45 डिग्री. म्हणून आणखी एक आपल्याला फिफ्थ पेअर या ठिकाणी मिळते की अँगल BOC इज कॉन्ग्रंट अँगल 2. आता हा 45चा आहे तर आणखी 45चा यामध्ये हा पण आहे बघा अँगल RST. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे 5 पेअर या अँगलमधून मिळालेल्या आहे. आय होप तुम्हाला हे अँगल कॉन्ग्रंट कसे शोधायचे आहे हे समजलं असेल. फक्त आपल्याला त्यांच्या मेजरवरून लाईक मेजर म्हणजे सेम ज्यांचे मेजर्स असतात ते एकमेकांना कॉन्ग्रंट्स असतात, एकरूप असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता प्रॅक्टिस सेट आपले दोन्हीही सॉल्व्ह करून झालेले आहे. प्रॅक्टिस सेट 6 आणि 7. आय होप दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजले असणार आहेत. दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजले असणार तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.